न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा अजितदादांच्या हस्ते गौरवशाली अनावरण। शहरात इतिहास घडणार नाही, तो कोरला जाणार। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 6.5 फूट उंच ब्रॉन्झ पूर्णाकृती पुतळा मार्केट यार्डजवळील चौकात उभारण्यात आला असून 27 जुलै सायंकाळी 5 वाजता उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते याचे अनावरण होणार आहे। पालकमंत्री राधाकृष्ण विखे, आमदार संग्राम जगताप, महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे तसेच आंबेडकरी चळवळीतील अनेक नेते यावेळी उपस्थित राहणार आहेत। पुतळा उभारणीसाठी 85 लाखांचा खर्च झाला असून परिसर फुलांनी व दिव्यांनी सजवण्यात आला आहे। चौकाचे नामकरण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक असे होणार आहे। प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या भीमगीतांचा कार्यक्रमही होणार आहे। कार्यक्रमाच्या नियोजनासाठी झालेल्या पाहणीत अशोक गायकवाड, अजय साळवे, विजय भांबळ, सुरेश बनसोडे, किरण दाभाडे, सुमित गायकवाड, परिमल निकम यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। संग्राम जगताप यांच्या प्रयत्नांमुळे अनेक वर्षांपासून चालू असलेल्या संघर्षाला यश आलं असून रामदास आठवले, प्रकाश आंबेडकर, जोगेंद्र कवाडे, चंद्रकांत हंडोरे यांच्यासह अनेक नेत्यांना आमंत्रण देण्यात आले आहे। 27 जुलै 2025 रोजी रविवारी सायंकाळी आपल्या सर्वच अहिल्यानगर जिल्हावासियांचा एक बऱ्याच वर्षापासूनची मागणी होती की महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णकृती पुतळा हा अहिल्यानगर शहरामध्ये निर्माण झाला पाहिजे। त्याच्याकरता बऱ्याच वर्ष हा एक संघर्ष सातत्यानं आमच्यासारख्या अनेक सामाजिक क्षेत्रामध्ये वावरणाऱ्या कार्यकर्त्यांनी हा सातत्याने पाठपुरावा ठेवला आणि त्याच्यातनं एप्रिल महिन्यामध्ये पुतळा देखील त्या ठिकाणी उभा झालेला आहे आणि त्याचा आता या 27 तारखेला जो आपल्या महाराष्ट्रामध्ये नामांतर दिन म्हणून साजरा केला जातो तो दिवस, त्या दिवशीच आपल्या या पुतळ्याचं अनावरण राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अर्थमंत्री सन्मान्य नामदार अजितदादा पवार साहेब यांच्या शुभ हस्ते व त्याच प्रकारे आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार विखे पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली व आमच्यासारख्या शेकडो आंबेडकरी चळवळीमध्ये काम करणाऱ्या शेकडो आमच्यासारखे कार्यकर्ते असतील, आमचे माता भगिनी असतील, अशा शेकडो मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे। पुतळ्याची चौथऱ्याची जी उंची आहे जवळपास 11.5 फुटाची चौथऱ्याची व 10.5 फुटाचा महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 10.5 फुटाचा ब्रॉन्झचा हा पुतळा या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि जवळपास अंदाजे 85 लक्षपेक्षाही अधिक किमतीचा असणारा हा पुतळा, हा परिसर, हा सुशोभीकरण महानगरपालिकेच्या माध्यमातून झालेला आहे आणि निश्चितच चांगल्या प्रकारे हे सगळं कार्य पुढे चाललेलं आहे। त्यामुळं आमच्या सर्वांच्या माध्यमातून ज्या पुतळा आता हा निर्माण झाला तर पुढच्या पिढीला कुठतरी याच्या माध्यमातून एक चांगला विचार हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निर्माण झाल्यानंतर एक चांगलं ह्या जो राष्ट्रीय महामार्ग आहे आपला संभाजीनगर ते नगर आणि पुणे या मार्गावरनं करत हा पुतळा आपल्या सर्वांच्या अनुषंगाने अत्यंत चांगला देखणा आणि एक दिशा देणारा, आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये ऊर्जा निर्माण करणारा पुतळा या ठिकाणी आता निर्माण होतोय, त्याचा उद्घाटन सोहळा होतोय। तर मी संपूर्ण अहिल्यानगर वासियांना विनंती करतो की 27 जुलै 2025 रोजी रविवारच्या दिवशी सायंकाळी 5 वाजता आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं व ऐतिहासिक या सोहळ्यामध्ये आपण प्रत्येकाने सहभागी व्हावं। धन्यवाद। जय हिंद, जय शिवराय, जय भीम। महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण 27 जुलै रोजी या राज्याचे आदरणीय उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब, या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील, हा जो संपूर्ण परिसर आहे आणि हा जो चौक आहे या चौकाचं देखील आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक असं नामकरण करणार आहोत। हा समोरचा रस्ता आहे त्याला यापूर्वीच आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्ग असं घोषित केलेलं आहे।
27 जुलै रोजी सर्व अहिल्यानगरवासियांना माझी विनंती आहे की या लोकार्पणाच्या कार्यक्रमाला आपण सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे। त्याच दिवशी महापालिकेमार्फत प्रसिद्ध भीमगीत गायक, लोकगीत गायक, भावगीत गायक आनंद शिंदे साहेब यांचा भीमगीतांचा कार्यक्रम देखील या ठिकाणी संपन्न होणार आहे। माझी अहिल्यानगर व सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी या लोकार्पण कार्यक्रमाला उपस्थित राहावे। आज या ठिकाणी आमदार संग्राम भाई जगताप असतील, महापालिकेचे आयुक्त असतील, यांनी जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळ्याचा जो समारंभ होणार आहे 27 जुलै रोजी, या ठिकाणी पाहणी करून सर्व माहिती या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे। पण त्याचप्रमाणे जो कार्यक्रम होणार त्यामध्ये आंबेडकरी चळवळीचे जे काही लोक आपले नेते असतील त्यांचं योगदान आहे, तर आम्ही सर्वांना त्या ठिकाणी मागच्या आठवड्यात निमंत्रण दिलेलं आहे। त्यामध्ये कवाडे सर असतील, भीमरावजी आंबेडकर असतील, चंद्रकांत हांडोरे सर असतील, आठवले साहेब असतील, प्रकाशजी आंबेडकर असतील, आनंदराज आंबेडकर असतील, आम्ही सर्वांना निमंत्रण दिलेलं आहे। ते पण या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। व मी आपल्या माध्यमातून सर्वांना विनंती करतो की जो 27 तारखेचा कार्यक्रम होणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जो 40 वर्षापासून नगर शहरामध्ये तो संघर्ष होता, सर्व चळवळीतील नेते असतील, सर्व बांधव असतील, महिला असतील, सर्वांनी यासाठी पुढाकार घेतला, बरेचसे आंदोलनं केली, कोर्टामध्ये चक्रा मारल्या, त्या हॉटेल खाली केलं, यामध्ये सर्वांचं योगदान आहे व सर्वजणांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं अशी मी विनंती करतो। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा।